जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि त्याचे नेतृत्व जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO करते. 1948 मध्ये WHOची स्थापना झाली आणि दरवर्षी जागतिक आरोग्य प्रणाली आणि एकूणच आरोग्याच्या समस्येकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी एक विशिष्ट आरोग्य थीम अधोरेखित केली जाते. जागरूकता वाढवणे, निरोगी पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि सरकार संघटनांना आरोग्य व्यवस्था आणि एकूणच कल्याण सुधारण्यासाठी अर्थपूर्ण कृती करण्यास प्रेरित करणे हे या दिनाचे उद्दिष्ट. दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद तालुका जळगाव येथे गोदावरी फाउंडेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य करण्यात आले. त्या माध्यमातून मानसिक आरोग्य, उष्माघात, पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य हे या वर्षाचे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेले आहे. त्याला अनुसरून प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादद्वारे 100 दिवस कार्यक्रमांतर्गत आदर्श बालक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला व प्रथम 3 बालकांना शालोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यापुढे प्रत्येक महिन्याला अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच गरोदर महिलांचीही तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर करिश्मा जैन यांनी सर्व आशा स्वयंसेविका यांचा त्यांनी वर्षभर केलेल्या आरोग्य सेवेसाठी सत्कार केला. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शोएब पटेल, डॉक्टर तुषार राणे, गोदावरी फाउंडेशनचे पियुष वाघ व त्यांचे विद्यार्थी व आरोग्य सहाय्यक लुकमान तडवी, आरोग्य सहाय्यिका प्रतिभा घुगे, औषध निर्माण अधिकारी भावेश थोरात, आरोग्य सेवक प्रकाश पाटील, दीपक तायडे, आरोग्य सेविका सुवार्ता ढालवाले आदी उपस्थित होते.